हा क्वेश्चन 1 झालेला आहे आपला, ठीक आहे. ते काल साऊंडचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे काही रेकॉर्ड झाला नाही तो क्वेश्चन, ठीक आहे. तो 1 जो आहे त्याच्यातला आता हा जो 1 क्वेश्चन आहे ना, याच्यातले क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते मी तुम्हाला सेकंड मध्ये सांगून देते, ठीक आहे. सेकंड लक्षात राहू द्या, 1 तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. मग आता सेकंड मध्ये एक स्टेप वेगळी, फक्त सेकंड मध्ये काय करावं लागतं बघा. इथं ए बाय बी डायरेक्ट दिलेलं आहे, बरोबर आहे. ए बाय बी डायरेक्ट दिलेलं आहे 7/3. इथं ए बाय बी दिलेलं आहे का? नाही. इथे सुरुवातीला ए बाय बी काढावं लागेल आपल्याला. कसं बघा आता, हिअर 15a² प्लस 4b² अपॉन मध्ये 15a² मायनस 4b² याची किंमत दिलेली आहे 47/7. ठीक आहे. आता याच्यातून ए बाय बी काढण्यासाठी आपण काय टेक्निक वापरू शकतो? अशी बाय जनरली काहीच टेक्निक नाहीये, आहे का? नाही. मग आपल्याला आता प्रॉपर्टी यूज करावं लागेल. दोन प्रॉपर्टी एकत्र बघा. बाय युजिंग कंपेनेंडो, आठवती प्रॉपर्टी, कंपेनेंडो आणि डिव्हिडंडो एकत्र, म्हणजे वरती प्लस खाली मायनस. कशी बघा, या दोघांची प्लस करायची वरती. इकडे लक्ष द्या बरोबर. 15a² प्लस 4b² प्लस हे खालचं काय करायचं, त्याच्यामध्ये प्लस करायचं 15a² मायनस 4b². बघा, पहिल्यामध्ये हे काय केलं, प्लस. आता दुसऱ्यामध्ये 15a² प्लस 4b². आता काय करायचं, मायनस 15a² मायनस 4b². म्हणजे खालची टर्म एकदा वरती करायची प्लस, एकदा खाली करायची मायनस, आणि सुरुवातीला पहिलाच येईल. सेम आता इकडे समजून देईल तुम्हाला कसं केलं आपण. 47 अधिक 7 आणि 47 वजा 7. जसं हे केलं ना, सेम हे केलेलं आहे, ठीक आहे. फक्त याच्यात आपले टर्म मोठे वाटतील तुम्हाला. आता बघा 4b² 4b² कॅन्सल. आता इथं कॅन्सल होत नाही, मायनस 8 जाईल पहिले, ठीक आहे. एका स्टेप मध्ये नाही जमणार तुम्हाला, जाऊ दे, एक वाढवा, काही प्रॉब्लेम नाही. 15a² इकडे उरलेलं आहे 15a² अपॉन मध्ये काय होईल 15a² प्लस 4b² मायनस 8 गेल्यानंतर आतले साईन चेंज, म्हणजे 15a² कॅन्सल. इकडे करा 47 अधिक 7 54. 47 मधून 7 गेले 40, ठीक आहे. आता तुम्हाला 15 आणि 15 किती होतात, 30. 30a² अपॉन 4 आणि 4 8 b² बरोबर किती आलं 54/40. ठीक आहे. तुम्ही इथे भाग देऊ शकता याला. कशी, आता मी सांगतो तसं करा. फक्त a² अपॉन b² राहू द्या एका साईडला. काय, a² अपॉन b². 30 गुणिले 40 क्रॉस मल्टिप्लाय. वरती कोण आहे, एक मिनिट बघा, मिस्टेक नका होऊ देऊ. a² अपॉन b² आहे. इकडे किती उरलेले आहे 54. 54 उरलेले आहे ना. 54 सोबत कोण जाईल 8. खाली किती आहे 40. 40 सोबत कोण येईल 30, कारण 30 इकडं अंशात आहे. इकडे आल्यावर काय होतील त्याचा छेद 30. आता भाग द्या. 8 पंच 40. हे दोन्ही नंबर कोणत्या वाड्यात आहेत 30 आणि 54? 30 आणि 54 कोणत्या पाड्यामध्ये दोन्ही? 6च्या आहे का? 6 पंच 30, 6 नंबर 54. म्हणजे वरती आलं a² अपॉन b² इज इक्वल टू 9 आणि खाली आलं 25. 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3चा आणि 25 5चा. a बाय b आलं 5/3. ऑलरेडी पहिलं सॉल्व्ह झालं आपलं ऑटोमॅटिक. ठीक आहे. पहिला क्वेश्चन ऑटोमॅटिक सॉल्व्ह झाला 1a बाय b. ठीक आहे. याला तुम्ही म्हणू शकता डायरेक्ट. बरं जाऊ द्या. हे आलं a बाय b. आता पुढचे क्वेश्चन जे सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे वरचे जसे सॉल्व्ह केलेले आपण ॲज इट इज आहे. ठीक आहे. तुम्ही हा लिहून घ्या, याच्यातले समजावून सांगतो, मग वरचे ऑटोमॅटिक कळून जातील तुम्हाला. आता a बाय b ची किंमत आलेली आहे 3/5. आता हीच किंमत बाकी क्वेश्चन मध्ये यूज करायची आहे. ठीक आहे. असा क्वेश्चन येत नसतो तुम्हाला एक्झामला डायरेक्ट एखादाच येईल. एक तर a बाय b काढा किंवा a बाय b दिलेलं राहील असं आणि एखादा क्वेश्चन विचारतील. ठीक आहे. आता बघा सेकंड मध्ये हेअर a बाय b ची व्हॅल्यू आलेली आपली किती आलेली आहे 3/5. लक्ष द्या इकडे बघा. हे जे वरचे क्वेश्चन आहे a बाय b इज इक्वल टू 7/3. हे सगळे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे इथे बघून घ्या. आता a बाय b इज इक्वल टू 3/5.
मग आपण काय करतो, बाय अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय होतील, फक्त जागा बदलली. बी ची जागा कोण घेईल, 3, आणि 3 ची जागा घेईल बी. म्हणजे क्रॉस एक बदलून टाकायचं. A/3 इज इक्वल टू B/5. मग काय करायचं, लेट A/3 इज इक्वल टू B/5 इज इक्वल टू काय म्हणतो आपण, एक्स. ठीक आहे. मग देअरफॉर A इज इक्वल टू किती होईल, 3x, आणि B इज इक्वल टू किती होईल, 5x. सेम चेंज इथं करायचा. A इज इक्वल टू येईल मग तुमचं 7x, आणि B इज इक्वल टू किती येईल, 3x. आता ह्या व्हॅल्यू टाकायच्या. कोणता क्वेश्चन येतो, सेकंड. नाऊ 7a मायनस 3b अपॉन 7a प्लस 3b. ठीक आहे. दोन पद्धतीने सांगायचा तुम्हाला क्वेश्चन हा, एकाच पद्धतीनं. बर, 7 गुणिला 3 मायनस 3 गुणिला 5 अपॉन मध्ये 7 गुणिला 3 प्लस 3 गुणिला 5. सांगा गुणाकार. 21x मायनस 15x अपॉन मध्ये 21x प्लस 15x. 21 मधून 15 गेले 6, आणि 21 आणि 15 36. x x कॅन्सल. 6/36 याला भाग जातो. 6 1 6, 6 6 36. याचा आन्सर आलं 1/6. ठीक आहे. झालं. बर, 2 मिनिट थांबा. इकडे बघा. आता गडबड नका करू लिहिण्याची. पेन नाही दिसला पाहिजे कोणाच्या हातात. ठीक आहे. आता तिसरा क्वेश्चन, किती, 3 नंबरचा. हे यार तुम्हाला दिलेलं आहे. बघा काय करायचं, सुरुवातीला सगळं जसं तसं लिहावं लागेल तुम्हाला परत. हे पूर्ण ॲज इट इज. नवीन क्वेश्चन आहे तर नवीन क्वेश्चन मध्ये पूर्ण तुम्हाला जसंच्या तसं लिहावं लागेल ते. ठीक आहे, समजलं. आता याच्या समोर काय करावं लागेल, नाऊ नवीन क्वेश्चन साठी पूर्ण ॲज इट इज जसा फॉर्मॅट A/B ची व्हॅल्यू आणलेलं आहे ते परत लिहावं लागतील आपल्याला. ठीक आहे. नाऊ B² मायनस A² आहे. काय, B² मायनस ट्वाईस A² अपॉन मध्ये B² प्लस ट्वाईस A². बी ची किंमत किती आहे, 5x. 5x चा स्क्वेअर मायनस 2 इन ब्रॅकेट A चा स्क्वेअर 3x चा स्क्वेअर अपॉन मध्ये काय येईल, B² म्हणजे 5x स्क्वेअर मायनस 2 इन ब्रॅकेट A चा स्क्वेअर 3x स्क्वेअर खाली प्लस. ओके. 5 चा स्क्वेअर 25x स्क्वेअर मायनस 2. 3 चा स्क्वेअर किती होतो, 9. 9 गुणिले 2 18 मायनस 18x स्क्वेअर. जास्त डोकं लावायचं काम नाही. हेच खाली काय राहील, प्लस मध्ये राहील. फक्त कसं राहील, कारण त्याच व्हॅल्यू ना, चेंज आहे का नाही. हे समजलं का. 3 चा स्क्वेअर 9, 9 दुनी 18. 25 मधून 18 गेले 7. 7x स्क्वेअर 25 आणि 18 43. नक्की का, x² कॅन्सल. याचा आन्सर आला 7/43. ठीक आहे. A/B ची किंमत काढलेली असल्यावर आपल्याला हे पूर्ण वरती क्वेश्चन पण तुम्ही सॉल्व्ह करता येतील. तुम्हाला हे पण सॉल्व्ह करता येते. बघा आता हे जे क्वेश्चन आहे हे तर सॉल्व्ह करावंच लागेल तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये A/B. ठीक आहे. काय आला आन्सर, 8/17. कोणा झालेलं आहे, बर चेक करू आपण बरोबर आहे का नाही. आता क्वेश्चन काय आपल्याकडं, B² मायनस A². तोच आहे का, क्यूब आहे. 9 B³ मायनस ट्वाईस A³ अपॉन मध्ये काय, B³ मायनस प्लस ट्वाईस A³. ठीक आहे. आपण काय करतो रेग्युलरली, बी ची व्हॅल्यू टाकतो. किती आहे, तुम्हाला दुसरी पण मेथड सांगतो त्याच्यामध्ये. 3x चा क्यूब ॲज इट इज राहील, ते चेंज होणार नाही. 5x³ प्लस 2 इन ब्रॅकेट 3x चा क्यूब. ठीक आहे.
5चा क्यूब किती येतो? क्यूब 125 एक्स क्यूब मायनस 2 गुणिला 3चा क्यूब 27, खाली पण ॲज इट इज 125 एक्स क्यूब मायनस 2 गुणिला प्लस 2 गुणिला 27 एक्स क्यूब 125 एक्स क्यूब 125 एक्स क्यूब मायनस 27 गुणिला 2 125 एक्स क्यूब प्लस 54, 125 मधून 54 गेले 71 येतील एक्स क्यूब अपॉन 125 आणि 54 179. मला असं वाटतं याला भाग जाणार नाही, कारण हे दोन्ही प्राईम नंबर आहेत, कारण 179 कोणत्याच पाड्यामध्ये नाही. आता एवढं फास्ट मध्ये का सांगू शकतो मी प्राईम नंबर नाही म्हणून? ते पाड्यामध्ये नाहीये म्हणजे प्राईम नंबर आहे, बरोबर आहे ना. 71 कोणत्या पाड्यात दिसतात तुम्हाला? 10 पर्यंत चेक करावं लागेल. 179 20 पर्यंत कोणत्याच पाड्यात नाहीये ते. ठीक आहे, बघा आता हा जो क्वेश्चन आहे, ठीक आहे, आता तुम्हाला दिलेलं आहे ए बाय बी दिलेलं आहे का डायरेक्ट? तुम्हाला म्हटलं मी अगोदर ए बाय बी काढावं लागेल. काय काढावं लागेल? ए बाय बी. ठीक आहे, बघा हिअर ए बाय बी काढण्यासाठी सगळ्यात सोपी मेथड असते कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो. हिअर 3a प्लस 7b अपॉन मध्ये 3a मायनस 7b इज इक्वल टू 4/3. ठीक आहे, आपण काय करणार आता? बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडंडो. काय करायचं असतं? एकदा प्लस एकदा मायनस. 3a प्लस 7b एकदा करणार प्लस 3a मायनस 7b अपॉन मध्ये 3a प्लस 7b मायनस 3a मायनस 7b. समोर करणार 4 अधिक 3 आणि 4 वजा 3. 3a प्लस 7b प्लस 3a मायनस 7b ब्रॅकेट काढून टाकलं. प्लसचा ब्रॅकेटवर काही फरक पडत नाही, मायनसचा फरक पडतो. काय होतो फरक मायनसचा सांगा? आतले साईन चेंज. ठीक आहे, 4 आणि 3 7 अपॉन मध्ये 1. बघा काय काय कॅन्सल होईल? 7b कॅन्सल, इकडे 3a 3a कॅन्सल, 3 आणि 3 6, 7 आणि 7 14, बरोबर येईल तुमचं 7/1. आता क्रॉस मल्टिप्लाय तुम्हाला सांगितलं मी, ए बाय बी ठेवायचं, फक्त काय ठेवायचं? ए बाय बी. इकडे वरती किती उरलेले? 7. हे 14 तिकडे होतील मल्टिप्लाय, खाली उरलेला आहे 1, हे 6 इकडे येतील, बरोबर आहे. ए अपॉन बी बरोबर आलं तुमचं. आता तुम्ही बघा याला इथंच तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. 2 न 3चा भाग जाईल आणि 2 न कितीचा भाग जाईल? 7चा. ठीक आहे, 7 गुणिले 7 49 अपॉन मध्ये 3. ठीक आहे, हे झालं तुमचं ए बाय बी. या लिहून. अजून बाकी आपला क्वेश्चन. आता आपण काय करणार? इथं अल्टरनेंडो वापरायची. बाय अल्टरनेंडो, बाय अल्टरनेंडो. अल्टर होईल ते ए अपॉन काय येईल? 49 बी अपॉन 3. त्याच्यानंतर म्हणत असतो आपण लेट ए अपॉन 49 इज इक्वल टू बी अपॉन 3 इज इक्वल टू एक्स. मग देअरफॉर ए ची किंमत काय आली? 49x आणि बी ची किंमत किती आली? 3x. ठीक आहे, इथपर्यंत. आता याला सॉल्व्ह करायचं. काय क्वेश्चन आपल्याकडे? 3a स्क्वेअर क्वेश्चन आहे आपल्याकडे. 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर अपॉन मध्ये 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर. याची दुसरी पण मेथड आहे, पण आता कसं कॅल्क्युलेशनची मेथड थोडी इझी असते. 3 इंटू 49चा स्क्वेअर करता येईल का पटकन? 7b स्क्वेअर, बी किती आलेलं आहे? बी 3x अपॉन मध्ये एकदाच काढणे तुम्हाला स्क्वेअर. काय येईल स्क्वेअर सांगा? किती? 2401.
3 इंटू 2401 मायनस 7 गुणिले 9चा याचा सॉरी एक्स स्क्वेअर आलेला, एक मिनिट, एक्स स्क्वेअर बाकी, एक्स स्क्वेअर मायनस 7 आणि 9चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9. आता खाली तर चेंज करायची गरज नाही, तेच राहणार 3 गुणिले 2401 एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू 9 एक्स स्क्वेअर. करा मल्टिप्लाय याला, 3 1 3 म्हणजे 7203 एक्स स्क्वेअर मायनस 7 गुणिले 9 63 अपॉन मध्ये 7203 एक्स स्क्वेअर एक्स क्यूब आहे का स्क्वेअर प्लस 73 एक्स स्क्वेअर. पटापट करा त्याला, 7146 अपॉन मध्ये 7266. ठीक आहे. आता याला 4 न भाग जात नाही, 2 न भाग देऊन टाका, एक्स स्क्वेअर कॅन्सलच होणार आहे. ठीक आहे, एक्स स्क्वेअर कॅन्सल. आता याला जर बघा 4 न भाग जात नाही, कारण 4 न भाग जाण्यासाठी ट्रिक काय सांगतो मी तुम्हाला, शेवटच्या 2 नंबरला 4 न भाग जात असेल तर त्या संख्येला 4 न भाग जातो. 46 ला 4 न भाग जात नाही, 66 ला 4 न भाग जात नाही, मग याला अर्ध बनवा. हा, 2 न भाग दिल्यावर किती येईल, 2 गुणिला 3 6, 2 गुणिला 5 7140. ओके, खालचे का वरचे, बर ठीक आहे, 7140. ठीक आहे, बरोबर आहे, 3 मधून 3. आता याला जर भाग दिला आपण तर किती जाईल, 2 न 3000 3570. बरोबर आहे, नक्की का, हा ना जातो ना, एक मिनिट. बघा 2 मला माहित आहे ते, पण कसं आहे थोडं आपल्याला एक एक स्टेप कमी करू. 2 न 3चा भाग गेला, खाली उरले 11, बेपंचे 10, बेसाती 14. खाली भाग द्या, किती येईल, किती येईल, 36 आणि 33. बरोबर आहे का. आता याला 7 न भाग जातो वरती, यालाही 7 न गेलाच पाहिजे, जाईल का, वरती 7 न भाग जातो, कसा जातो सांगा बरं, 7 5 35 आणि इकडे किती आहे 70. जर याला 7 न भाग दिला आपण, 7 5 35, त्याच्यानंतर काय येईल मग 510. खाली 7 5 35, त्याच्यानंतर खाली उरले 13, 7 1 7, त्याच्यातून उरले 6, 7 न 63. आता याला 3 न भाग जाईल, इथे येईल वरती 170 आणि खाली येईल 173. ठीक आहे. आता म्हणून म्हटलं तुम्हाला कधी कधी ही मेथड एवढी लेंदी जाते. ठीक आहे, तुम्ही आता ही एक मेथड आहे, उद्या तुम्हाला आल्या आल्या मी याची दुसरी मेथड सांगेल. कोणती मेथड आहे ती, इकडे लक्ष द्या. ती मेथड आहे प्रॉपर्टी वापरून. कोणती, काय वापरून, प्रॉपर्टी, कंपॅरिझन डिव्हिडंड वापरून. एवढं डीप मध्ये सोडवायची गरज नाही. ठीक आहे, सध्यासाठी तुम्ही लिहून घ्या.